ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, असे स्वामींचे मनोरंजक आणि मनमोहक संदेश मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. याने तुम्हाला आपले व्हिडिओज सर्वात अगोदर मिळत जातील. स्वामी भक्तांनो, हा स्वामी संदेश तुम्हाला स्वामींनी थेट स्वर्गातून पाठवलाय आणि ते तुम्हाला संदेश सांगू इच्छित आहे. म्हणून या संदेशाकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका आणि या संदेशाला नक्कीच तुम्ही मनापासून 20 मिनिटे ऐका. तुम्हाला स्वामींचा दिव्य अनुभव येईल आणि स्वामींची कृपा तुमच्यावर नक्कीच बरसत राहील. स्वामी भक्तांनो, आपले आयुष्य अनमोल व्हावे असे वाटत असेल तर बोलताना शब्दाचे मोल जपणे आवश्यक नक्कीच आहे. म्हणून जो व्यक्ती प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि काम करतो त्या व्यक्तीला 2 बक्षीस हमखास मिळतात. एक म्हणजे विरोध आणि दुसरे म्हणजे टीका. पण ती टीका जर तुम्ही सहन केली तरच नक्कीच तुम्ही जीवनामध्ये यशस्वी व्हाल. आणि स्वामींवरचा विश्वास असाच टिकून ठेवायचा असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ नक्कीच लिहा. मित्रांनो, तुम्ही तुमच्या कठीण काळात नक्की सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. आणि अशीच शर्यत आपली आयुष्यभरासाठी चालू राहणार आहे. म्हणून या शर्यतीमध्ये तुम्ही भाग घ्यायचा आहे आणि पुढे पुढे चालत राहायचं आहे. माणसाचे आयुष्य डोंबाऱ्याच्या खेळासारखं असतं. फक्त पायाखालची दोरी आणि हातातली काठी कोणाला दिसत नाही. माणसानं राजहंसासारखं असावं. आपल्याला जे पटेल तेच घ्यावं, नाही ते सोडून द्यावं, हे जीवनाचा अर्थ आहे. आणि आता सर्व समावलेलं आहे. आणि म्हणून याच प्रकारे तुम्ही जीवन जगताना भरपूर काही गोष्टी या सहन कराव्या लागतील आणि भरपूर काही गोष्टी तुम्हाला द्याव्या सुद्धा लागतील. मग त्यासाठी तुम्ही तयार राहिले पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही एकाग्र चित्ताने मनाने तुम्ही देवाची भक्ती आणि सुद्धा केली पाहिजे. नक्कीच म्हणून स्वामी म्हणतात, सत्य कधीच सोडू नकोस आणि जे असत्य आहे त्याचा आधार घेऊ नकोस. आणि जे सत्य आहे आणि ते सत्यपणे बोलावे आणि जे असत्य आहे ते सर्व सोडून आपण द्यावे. म्हणून नकारात्मक दृष्टिकोन हा पंक्चर झालेल्या टायरासारखा असतो. त्याला बदलल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही. आणि अतिविचारामुळे आपण आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या निर्माण करत आणि भरपूर काही गोष्टी या चुकीच्या घडत असतो आणि ज्या अस्तित्वातच नसतात आणि त्या आपल्याला समजत देखील नाही. म्हणून आपले आयुष्य अनमोल व्हावे असे वाटत असेल तर बोलताना शब्दाचे मोल जपणे आवश्यक मात्र नक्कीच आहे. आणि जीवनामध्ये माणसाची आर्थिक स्थिती कशी असली आणि कितीही चांगली असली तरी जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी मनस्थिती ही चांगली मात्र असावी लागते. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारी लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात आणि ते तिथेच राहणार आहेत. म्हणून मनुष्य हा विनाकारण काळजी करत असतो. जे व्हायचे ते अचानक होऊन जाते. जीवनात अचानक ते सर्व काही घटना घडून जातात व जे काही भोगावे लागते ते पूर्व कर्मामुळे होते. आणि अज्ञानी मनुष्य मात्र काही दुरावल्यास दुःख मानत असतो. म्हणून हे सर्व आपल्या कर्माची फळं आहेत आणि हे समजून आपण घेतलं पाहिजे. देवांनी सुद्धा हातावरच्या रेषांच्या पुढे बोट दिली आहेत आणि कारण त्यालाही माहिती आहे की नशिबाच्या अगोदर मेहनत करावी लागेल. कष्ट मेहनत केल्याने शरीर आणि खरं सत्य बोलणाऱ्या वागण्याने मेंदू व हृदय स्वच्छ राहत असते. म्हणून कोणते कपडे घातले तर मी छान दिसेल हा विचार तर आपण रोजच करतो, परंतु कोणतं चांगलं कर्म केल्यामुळे मी इतरांना आवडेल हाच विचार समाजात परिवर्तन घडवू शकतो. आणि आदर्श व समाधान ही संसाराची नक्कीच संस्कार करणारी गोष्ट आहे आणि संस्काराची शिदोरी आहे, हे तुम्ही लक्षात घेतलं हवं. आणि म्हणून राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही. राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत राहायला आणि ती तुमच्यामध्ये नक्कीच यायला हवी. प्रत्येक माणूस ज्यांच्या त्यांच्या जागी योग्यच असतो आणि अयोग्य असते ती परिस्थिती आणि परिस्थितीमुळे ते बदलते आणि मग नक्कीच त्याची मानसिक स्थिती आणि मनस्थिती बदलत असते आणि सर्व निर्णय त्याचे चुकत देखील असतात. म्हणून स्वामी म्हणतात, एक मनुष्य मरतो तेव्हा दुसरा त्याच्यासाठी शोक करीत बसतो, पण तो दुसरा मनुष्यही मृत्यूकडे वाटचाल करीत असतो. जगात माणसाचा लोभ कधीच पुरा होत नाही. म्हणून मन बेचैन असते आणि वासना उरल्यामुळे पुन्हा जन्म मरणाचे दुःख हे आपल्याला भोगावे लागत असते. म्हणून कोणते कपडे घातले ना की मी आपण चांगले दिसू किंवा आपण चांगले मोठे माणसं दिसू असा विचार कधीच करू नका, कारण कपड्यावरून माणसाची पारख कधी तुम्ही करू नका. जीवनात प्रेरणा महत्वाची आहे आणि ती तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यापर्यंत सक्रिय ठेवते आणि सक्रिय चालू ठेवते असते. आणि म्हणून अर्थहीन वादविवादापेक्षा
अर्थपूर्ण शांतता ही नेहमी श्रेष्ठ असते. काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. म्हणून ती वाट ही मोकळी झाली की आपण त्या वाटेवर चालत राहायचं. आणि मग नक्कीच खरे तर हे जग म्हणजे मृत्यूलोक होय. आणि तरी जिवंत असेपर्यंत सर्वजण मी करीत असतात आणि आपण चिरंजीव आहोत असे सर्वजण समजतात. पण मृत्यूची झडप पडताच सर्व टाकून त्यांना अकस्मात निघून जावे लागते आणि मग त्यांना नंतर कोणी आठवतही नाही. आठवतात पण थोडे 1, 2, 3 महिन्यासाठी, त्यानंतर मग ते विसरून जात असतात. म्हणून कुणाचे कान धरून आणि कुणाबद्दल काड्या करून कधी स्वतःचं अस्तित्व निर्माण होत नाही. आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीतिमत्ता अगदी साफ असावी लागते आणि स्वच्छ पाण्यासारखी असावी लागते. म्हणून जीवनात चुका, अपयश आणि नकार हा प्रगतीचा भाग असतो. कारण आपण याला कुणीही सामोरे न जाता यशस्वी होऊ शकत नाही आणि हे सगळ्यांना नक्कीच त्यांच्या वाटेवर येत असतात. म्हणून समोरच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता याची जाणीव म्हणजेच नातं असतं आणि ते नातंच तुम्ही टिकवून ठेवलं पाहिजे. विश्वास हा खोडरबर सारखा असतो. तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी कमी होत जात असतो. म्हणून तुम्ही चुका सुधारा आणि चांगल्या मार्गाला नक्कीच लागा. स्वामी म्हणतात, पूर्वजन्मीच्या कर्माप्रमाणे मनुष्यात जन्म मिळतो, परंतु शेवटी तो मृत्यूच्या मुखात जातो. आणि जगात मोठे मोठे पुरुष होऊन गेले पण ते सर्व मृत्यूच्या मार्गानेच गेले. म्हणून आजपर्यंत अगणित लोक जन्मले आणि मरून गेले आणि या पृथ्वीला त्याचा काही फरक पडला नाही. कारण ते लोक त्यांच्या कर्मानुसार आले होते आणि त्यांच्या कर्मानुसारच ते गेले. म्हणून खूप आनंदामध्ये असताना किंवा अति दुःखामध्ये असताना कोणतेही निर्णय तुम्ही घेऊ नका. या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय घेऊ नाही शकणार. आणि मग तुम्ही घेऊन ज्यांना आपली चूक समजत नाही ना, अशा लोकांना कधीच त्यांची चूक दाखवण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. कारण ते इतके मूर्ख असतात ना की ती स्वतःची चूक तर मानतात, मान्य असते, पण उरलं तर आपल्याला चुकीचे आहे ते ठरवत असतात. म्हणून त्याच्यासोबत वादविवाद तुम्ही कधीही घालू नये. चेहऱ्यावर नेहमी 2च गोष्टी, स्मितहास्य व शांतपणा, या नक्कीच यशस्वी व्यक्तीच्या असतात. आणि स्मितहास्य समस्या सोडवण्यासाठी व शांतपणा हा समस्येपासून दूर राहण्यासाठी. म्हणून या 2 गोष्टी तुमच्या चेहऱ्यावर देखील असायला हव्यात. म्हणून जास्त इच्छा नाही, फक्त पुढचे पाऊल मागच्या पावलापेक्षा चांगले असावे ही स्वामींचरणी आम्ही प्रार्थना मागू इच्छित आहे. आणि म्हणून रावणाचे शेवटी काय झाले, पाप वासनेमुळे त्याचे सर्व साम्राज्य नष्ट झाले. म्हणून दृष्ट वासना लगेच टाकून दे, कारण काळ हा वेळेच पाठलाग करीत आहे आणि म्हणून काळ स्वतःचा आणि दुसऱ्यांचा देखील पाठलाग करत असतो. म्हणून काळाला तुम्ही घाबरलं पाहिजे आणि काळापासून तुम्ही दूर नक्कीच राहिलं पाहिजे. खेळ असो व आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवायचं हवं जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. म्हणून तुम्ही एक काम करायचं आहे, जीवनामध्ये कधीच कमजोर राहायचं नाही आणि कुणालाही आपण कमजोर आहोत हे दाखवून द्यायचं नाहीये. म्हणून आठवणीत फार मोठी ताकद असते. आज सुद्धा आपण कालचा दिवस जगू शकतो, ते फक्त आपण आठवणीने. आपण गोड आठवण आपल्या मनात येत असते आणि आपण खुदकन हसत असतो. यात तर खरंच सुख आणि समाधान आहे आणि हेच तुमच्या आयुष्यात हवं. म्हणून नाताचं गणित आणि बँकेतल्या खात्यासारखं झालंय. ज्या खात्यातून फायदा होतो तीच खाती चालू ठेवतात. आणि म्हणून आपण जर फायद्यासाठी नाती जोरात बसलो तर नक्कीच मग या जगामध्ये सर्व लोक स्वार्थी होऊन जातील आणि अहंकारी होऊन जातील. म्हणून प्रत्येकाचा स्वार्थ प्रत्येक लोक बघायला लागून जाईल. म्हणून आपण फक्त देवावर विश्वास ठेवून आपले कर्म चांगले करायचे आहेत आणि आपली नाती टिकून ठेवायची आहेत. स्वामी म्हणतात, दुःखाचा विचार करत बसू नकोस, दुःख आणि काळजी करू नकोस. विवेकाने देह हाच आत्मा ही बुद्धी सोडून द्यावी आणि या देहबुद्धी सोडून देऊन मुक्तीचा आनंद मात्र नक्कीच तुम्ही घ्यायला हवा. जेव्हा इतरांचे सुख पाहून आपल्याला आनंद होतो तेव्हा इतरांचे दुःख पाहून आपल्याला दुःख होते. म्हणून जेव्हा इतरांच्या भल्यासाठी आपण प्रयत्न करतो आणि जेव्हा आपल्यामुळे इतरांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होत नाही, मग त्यावेळेस तेव्हा समजावे की आपण माणूस म्हणून पूर्णत्वास प्राप्त झालो आहोत आणि आपल्यामध्ये माणुसकी नक्की जिवंत देखील आहे. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदराने झुकत असतात. म्हणून दुःखात देवाला आठवण्याचा हक्क त्यांनाच असतो, त्यांनी सुखात त्यांचे आभार मानलेले असतात. म्हणून आपण आभार मानत चला आणि देवाचे नामस्मरण फक्त तुम्ही करत चला. नक्कीच देव तुम्हाला कधी संकटात कमी पडू देणार नाही आणि कोणती गोष्ट तुम्हाला अशी तुमच्या जवळ नाही असं कधी असणार नाही. म्हणून ठरवलं ते प्रत्यक्षात होतंच असं नाही आणि जे होतं ते कधी ठरवलेलं असतंच असेही नाही. यालाच कदाचित आयुष्य असे म्हणतात.
म्हणून हारला तरी चालेल, फक्त जिंकणारा स्वतःहून म्हटला पाहिजे की हा खेळ आयुष्यातला सर्वात कठीण खेळ होता आणि तुमच्यासोबत खेळून ती मजा नक्कीच आली आहे. म्हणून आपण आपल्या फील्डमध्ये असं वर जायचं की सगळ्यांनाच कळलं पाहिजे की हा माणूस नक्कीच काहीतरी करतोय. म्हणून या जगात सर्व तऱ्हेने सुखी असा कोण आहे ते तूच विचार करून शोधून काढ, असं स्वामी म्हणतात. अरे, जगात सर्व तऱ्हेने सुखी कोणीही नाही. पूर्वी जन्मी जे कर्म केलेले आहे त्याप्रमाणे तुला या जन्मी भोगावेच लागते आणि ते तुला भोगावेच लागणार सुद्धा आहे. म्हणून विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा. कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगतीच्या मार्गावर पोहोचत असतो. आणि जीवनात सगळ्यात गोष्टींचा आणि सगळ्यात चांगला साथीदार म्हणजे आपला आत्मविश्वास असतो. आणि तो आपल्याला असला की आपण कोणत्याही थराला कोणतेही यश आपण मिळवू शकतो. आणि म्हणून विचार श्रेष्ठ शुद्ध असतील तर हृदय देखील कोणत्याही मंदिरापेक्षा कमी राहत नाही. म्हणून स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका. तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात आणि हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून स्वामी म्हणतात, नेहमी भगवंताचे प्रेम बाळगावे, दुःखाची जाणीव ठेवू नये, देहाला जे कष्ट होतात त्यात सुखच मानावे आणि नेहमी विवेक बाळगून आत्मस्वरूपामध्ये मग्न राहावे. मग बघा, तुम्हालाही छान वाटेल आणि तुम्हालाही देव जवळ असल्यासारखं वाटेल. त्याच लोकांच्या डोळ्यात पाणी दिसतं ज्यांनी एखादं नातं निभावण्यासाठी मनापासून प्रयत्न केलेले असतात. मतलबी लोकांच्या मनात ना लाज असते ना डोळ्यात पाणी असतं. म्हणून मतलबी लोकांच्या तुम्ही सहवासात नक्कीच राहू नका. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही नेहमी बरोबर आहात तर तुम्ही आयुष्यातून काहीही शिकत नाही. कारण प्रत्येक मनुष्य हा आयुष्यामध्ये चुकत असतो आणि तो चुकांचा पुतळा देखील असतो. म्हणून स्वतःच्या अज्ञानाची जाणीव असणे हीच ज्ञानाची पहिली पायरी आहे. आणि तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर लोक हसत असतील तर मग एक लक्षात घ्या की ध्येय तुमची खूप मोठी आहेत. पण जर लोक हसत नसतील तर समजा की तुमची ध्येय आता खूप लहान आहेत. म्हणून तुम्ही मोठा विचार करायला हवा. या जगात सगळ्याच गोष्टी सापडतात पण स्वतःची चूक कधीच कोणाला आपल्याला सापडत नाही. आणि ती चूक आपण मान्य केली तर नक्कीच आपण माणुसकीमध्ये येतो आणि आपल्याला कळते की आपली चूक ही आहे आणि मग आपण ती सुधारण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो. स्वामी सांगतात, दुसऱ्याच्या धनाची अभिलाषा बाळगू नये, अत्यंत स्वार्थ बुद्धी नको. त्यामुळे पापाचा संशय होऊ लागतो आणि ज्यामुळे पापाचे फळ भोगावे लागते आणि ते दुष्कर्म होय. आणि पापे करून सुद्धा मनासारखे झाले नाही तर पदरी दुःखच येते, हे मात्र तितकेच खरं आहे. म्हणून माणूस हा मुहूर्तविना जन्म घेतो आणि मुहूर्तविना हे जग सोडून जातो. तरी चांगल्या मुहूर्ताच्या मागे धावत राहतो. मुळात आपले विचार चांगले आहेत आणि आचरण शुद्ध असेल ना तर कोणतीही वेळ ही आणि कृती वाईट असू शकत नाही आणि सर्व कृती चांगल्याच असतात. म्हणून प्रत्येकाला जीवनात कृष्णासारखा मित्र असेल किंवा नसेल परंतु शकुनीसारखा चालबाज कोणी ना कोणी जरूरच असतो. म्हणून स्वप्न मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच आपल्याला किंमत ही मोजावी लागत असते. आणि सर्वांभोवती आत्मा एकच आहे आणि ही जाणीव वर्तनात नक्कीच येण्याचा उत्कृष्ट पुरावा म्हणजे इतरांच्या दुःखी आत्मा अभेद ज्ञानाने सुखी करण्याचा प्रयत्न करणे. आणि मग तसा प्रयत्न तुम्ही केला की तुम्ही माणुसकी जपली असं समजून घ्या. जीवनामध्ये अशी कामे करावीत की मृत्यूनंतरही मागे कीर्ती उरावी. लोकांच्यासाठी स्वतःचा देह चंदनाप्रमाणे झिजवावा आणि सज्जन लोकांना समाधान मात्र नक्कीच तुम्ही दिलं पाहिजे. आदर केल्यास तर तुलाही आदरच मिळेल. तुझे देणार तेच तुला परत मिळणार. तुझे गमावलं आहे त्यासाठी तुझं जबाबदार आहेस आणि तुला ते परत हवं असेल तर तू आधी तुझा गर्व आणि अहंकार सोड आणि चूक असेल तिची माफी मागण्याची हिंमत कर. तुला नक्कीच तुझं परत नक्कीच मिळणार आहे. आणि म्हणून मुळात आपले विचार चांगले आणि आचरण शुद्ध असेल तर कोणताही खेळ आणि वेळ आणि कृती ही वाईट असू शकत नाही. लक्षात घ्या, कसं आहे, नेहमी थोडे मोठे धैर्य धारण करावे. कोणी अपशब्द बोलले तर ते शांतपणे सोसावेत. स्वतः नेहमी नम्रपणे बोलावे आणि आपल्या बोलण्याचे सर्वांना समाधान नक्कीच द्यावे. जगण्यासाठी बुद्धीचा उपयोग नक्कीच होतो पण ती केव्हा आणि कुठे वापरावी हेच जर त्याला कळत नसेल तर मग सर्व आयुष्य व्यर्थच होऊन जाते. आणि मग यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ मात्र नक्कीच असली पाहिजे. आणि जगण्यातील वेदना कमी करायच्या असतील ना तर 3 गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत. काही आपलं नाहीये, काही आपलं नव्हतं आणि काही आपलं राहणार नाहीये. म्हणून माणूस मुहूर्तविना जन्म घेतो आणि मुहूर्तविना हे जग सोडून जातो. म्हणून त्याला कुठलाही मुहूर्त नसतो, हे मी तुम्हाला सांगितलं. म्हणून कोणती गोष्ट सुरू करण्याआधी कधीच मुहूर्त बघू नका, डायरेक्ट तुम्ही सुरू करा. नक्कीच तुमच्यामध्ये ताकद आणि तुमच्या मनात जिद्द असेल ना तर तुम्ही नक्कीच ती गोष्ट यशस्वी ठरवाल.
आणि तुम्हाला यश देखील नक्कीच मिळेल. म्हणून स्वप्न 3 हवेत जी झोपल्यावर पडतात. स्वप्न ती की जी तुम्हाला झोपच लागू देत नाही. म्हणून तुम्हाला अशी मधून बेचैनी होत असते की मी काय करू आणि कसं करू. म्हणून नेहमी तुम्ही आयुष्यामध्ये आपल्या स्वप्नांच्या मागे धावले पाहिजे आणि स्वप्नांसाठी जे लागेल ते तुम्ही नक्कीच केले पाहिजे. आपल्या मागे कोण काय बोलतंय याकडे दुर्लक्ष करायचं नसतं आणि ते दुर्लक्ष आपण केलं तरी त्यांना काही फरक पडत नाही. म्हणून आपण दुर्लक्ष करून टाका आणि ते दुर्लक्ष केल्यामुळे आपल्यालाही थोडा आराम मिळेल. नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही पुढे आहात आणि ते मागे. म्हणूनच तर ते मागे बोलतात आणि पुढे तोंडावर नाही. म्हणून आयुष्यात कोणी आपल्याला समजून घेतले नाही तरी चालेल, कोणी साथ नाही दिली तरी चालेल, पण कोणाच्या पुढे पुढे करून स्वतःला लाचार बनून नाही घ्यायचे. एवढे फक्त लक्षात ठेवायच्या. समोर चांगली संधी आली असतानाही योग्य मार्ग निवडता येत नसेल तर आपल्या मानसिकतेत बदल घडवणे नक्कीच आवश्यक आहे. जीवन में नक्कीच चुनौतियां हर किसी के हिस्से में आती है, क्योंकि किस्मत भी किस्मत वालों का आजमाती है. म्हणून आपलं जे भविष्य आहे ना ते आपल्याला आजमावत असतं आणि आपलं जे नशीब आहे ना ते आपली परीक्षा घेत असतं. आणि ती परीक्षेमध्ये आपण पास झालो तरी आपण जीवनामध्ये यशस्वी मात्र नक्कीच होत असतो. म्हणून क्रोध हा शेवटी दुःख देणारा असतो. माणूस त्यापासून दूर राहिला पाहिजे. काम वासना ही अनेक प्रकारचे दोष उत्पन्न करीत असते. म्हणून तिच्या अधीन होऊ नकोस आणि तसेच कुणाचा मत्सर देखील करू नकोस आणि आधी कधी ढोंग करू नकोस. ज्याने ढोंग केले तो नक्कीच पस्तावला देखील आहे. म्हणून निंदा, रहस्य, दुःख हे पचवता आले पाहिजे. कारण निंदा पचली नाही तर शत्रुत्व वाढत जाते, रहस्य पचले नाही तर धोका वाढत जातो आणि दुःख पचले नाही तर नैराश्य नक्कीच वाढत जात असते. म्हणून पुन्हा जिंकण्याची तयारी तिथूनच करावी जिथे हारण्याची जास्त आपल्याला भीती वाटत असते. ज्या वेळेस आपण एखाद्याचा अपमान करत असतो तेव्हा त्याच्या मनातला आपला मान कमी करून घेत असतो. म्हणून कधीच कोणाचा अपमान आपल्याकडून होऊ देऊ नका. आणि भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो आणि रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं तो दाखवत असतो. म्हणून पापाची वासना बाळगू नकोस. नेहमी अंतिम सत्य असलेला ईश्वराच्या प्राप्तीची इच्छा धर आणि विषयांमध्ये सुख असते अशी चुकीची कल्पना करून घेऊ नकोस. विषय विकारात बुडल्यास जगात छितू होत असते आणि लक्षात घे. आणि तो माणूस नक्कीच मिटून जातो. कारण ज्या मनामध्ये नक्कीच काहीतरी मलगडत असतं ना आणि काहीतरी बिघडत असतं ना ते मनात नक्की पाप असतं आणि त्याचा शेवट हे नक्की चुकीच्या गोष्टीने होत असतं. म्हणून संकटाचा काळ प्रत्येकाचा ठरलेला असतो. तो कायम कुठेच मुक्कामाला राहत नसतो. परिस्थिती कशी असे जगण्यासाठी हिंमत कायम ठेवली पाहिजे. कारण योग्य वेळ आल्यावर आंबट कैरी सुद्धा गोड आंब्यात परावर्तित नक्कीच होत असते. आणि म्हणून सल्ल्याच्या 100 शब्दांपेक्षाही अनुभवाची एक ठेच माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवते मात्र असते. आणि म्हणून आयुष्याच्या वाटेवर प्रवास कधीच ठरवून होत नसतो. जशी वळणं येतील तसं वळायला लागते. आणि संघर्ष म्हणजे स्वतःच्या सिद्ध बुद्धीला करण्यासाठी मिळालेली संधीच असते आणि हे आपण समजून घेतले पाहिजे. म्हणून दुष्ट वासना बाळगू नकोस, कधी पाप बुद्धी ठेवू नकोस, आपला धर्म आणि नाती कधी सोडू नकोस आणि नेहमी अंतरात सासरात नक्कीच विचार करीत जा आणि पुढे पुढे जात जा. म्हणून भिक्षापात्र भरलं जाऊ शकतं पण इच्छापात्र कधीही भरत नाही. समाधानातच खरे सुख आहे आणि जो हे समजला तो ज्या जीवनातील खरा सुखी आहे आणि समाधानी व्यक्ती आहे. म्हणून भिक्षापात्र तुम्ही नक्कीच मोकळं ठेवावं आणि ते भरेल अशी अपेक्षाही मात्र करू नये. कारण देव सगळ्यांचं बघत आहे आणि तो सगळ्यांचं भलं करणार आहे. यावर फक्त आपण मनापासून जिद्द आणि विश्वास ठेवावा. निशब्द होण्याची वेळ तेव्हा आवाज येते जेव्हा हृदयातील भावना आणि डोक्यातील विचारांची सांगड कधीच बसत नसते. म्हणून अडचणीत असताना अडचणीपासून दूर पडणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखे आहे. म्हणून जी अडचण सोडवायला तुम्ही नक्कीच घेतली पाहिजे आणि ती अडचण सोडवली की जीवनामध्ये तुम्ही यशस्वी नक्कीच व्हाल. म्हणून आयुष्यात सगळ्या अडचणी सोडवू शकेल अशी व्यक्ती शोधू नका. तर कोणत्याही अडचणीत तुम्हाला कधीच एकटे सोडणार नाही अशी व्यक्ती मात्र तुम्ही नक्की शोधा. पहाटेच्या वेळी भगवंताचे चिंतन करावे आणि नंतर वाणीने रामाचे नाम घ्यावे. सदाचरण हे श्रेष्ठ असते, ते कधीही सोडू नये आणि स्वामींची भक्तीही सोडू नये आणि स्वामींचे नाव देखील तुम्ही मुखी घ्यावे आणि स्वामींचे नामस्मरण नक्कीच करावे. जो सदाचाराने वागतो तो मनुष्य या जगात धन्य होऊन जातो. आणि जसं धुक्याच्या पलीकडे एक सुंदर निसर्ग रपलेला असतो तसंच दुःखाच्या पलीकडे एक सुंदर सुख आपली वाट पाहत असतं. फक्त थोडा वेळ संयम ठेवा. आला म्हणजे नक्कीच, कारण उशीर मिळालेलं फळ हे कायम गोडच असतं आणि म्हणून ते गोडच लागत असतं. म्हणून आपल्याला यश हे देव थोडं लेट देत असतो आणि थोडं उशिराही देत असतो, कारण त्याची चव आपल्याला नक्कीच चांगली लागली पाहिजे. म्हणून प्रयत्न कधी सोडू नका
आपल्या निर्णयावर आपली भीती नाही तर आपला विश्वास दिसला पाहिजे. रस्ता भरकटला असाल तर योग्य रस्ता निवडण्याची हीच वेळ आहे आणि हीच वेळ तुम्ही ठरवा आणि योग्य रस्ता नक्कीच तुम्ही निवडा. घाव घालणारे तुटतात पण घाव सहन करणारे कधीच तुटत नसतात. आणि आपण जे सहन करतोय त्याची शिक्षा ही जे आपल्याला मारत आहेत ना किंवा त्रास देत आहेत ना त्यांना एक दिवशी नक्कीच मिळणार आहे. फक्त याच्यावर विश्वास ठेवा. कधी कधी काही चुकीची माणसं आयुष्यात खरा अर्थ समजून देतात आणि आयुष्य काय असते ते त्यांच्याकडून आपल्याला समजत असते. म्हणून आपण जेव्हा खरोखर काय महत्वाचे आहे यावर लक्ष केंद्रित करतो आणि तेव्हा कळते की जीवन किती तेजस्वी आहे आणि किती अनमोल देखील आहे. म्हणून तुम्ही भक्ती मार्गाने जा असं स्वामी आपल्याला सांगत आहेत. म्हणजे तुला ईश्वराची प्राप्ती आपोआप होईल. समाजामध्ये जी निद्रय कर्मे मानली जातात ना ती तू सोडून देव समाजाने जी चांगली कर्मे मानली जातात ती तू मनापासून कर. आणि चांगली कर्मे केली तर देवाच्या दारी तुला नक्कीच देव बोलवून घेईल. आणि देव चांगल्या कर्माच्या माणसाला नक्कीच पुढे नेत असतो आणि भरपूर काही गोष्टी चांगल्या त्यांच्याकडून घडून घेत असतो. म्हणून आपणही चांगली कर्म करायची आहेत आणि चांगल्या कर्माचे फळ हे आपल्याला एक ना एक दिवस चांगलं मिळणार आहे. फक्त याच्यावर आपण विश्वास ठेवायचा आहे. म्हणून फक्त पाठीवरची तापच नाही तर पाठीमागची चर्चा आणि पाठीमागचे हल्ले दोघेही माणसाला मोठं करत असतात. म्हणून स्वामी म्हणतात जो इंद्रियांचा स्वामी आहे, जो सत्व सतनाम त्रिगुणांचे अधिष्ठान आहे आणि जो निर्गुणांचा आरंभ आहे त्या गणेशाला व पराप शांती मध्यता वैखरी या चार वाणींचे मूळ असलेल्या देवी शारदेला आम्ही नमस्कार करतो आणि अनंत स्वरूप असलेल्या ईश्वराचा मार्ग सांगतो. आणि तो ईश्वराचा मार्ग असा आहे की नामस्मरण फक्त ईश्वरापर्यंत आपल्याला घेऊन जात असते आणि अखंड नामस्मरण नक्कीच देवाची प्राप्ती आपल्याला करून देत असते. म्हणून एकमेकांना सहकार्य करणे, मदत करणे, दुसऱ्यांबद्दल चांगली भावना ठेवणे आणि हे नेहमीच आचरणात आणले पाहिजे. तरच जीवनाला एक नवीन आयाम मिळतो आणि प्राप्त होत असतो. आणि दुसऱ्यांनी चांगले म्हणावे ही अपेक्षा चुकीची आहे. स्वतःला स्वतःचे मूल्यमापन करता नक्कीच आले पाहिजे. आणि पहिली स्वप्न भंग झाल्यावरही दुसरी स्वप्न बघण्याची हिंमत म्हणजे जीवन आहे. आणि जीवनामध्ये तुम्ही नक्कीच दुसरी स्वप्नही बघितली पाहिजेत. आयुष्यावर भरभरून बोलणारे आयुष्य कधीच जगतच नाहीत, कारण बोलण्यापेक्षा जगायला हवं हे त्यांना उमगतही नाही. म्हणून प्रार्थना कधी वाया जात नाही, फक्त योग्य वेळी येण्याची वाट पाहावी लागते. आणि लोक घाई करतात आणि जे मिळणार असतं ते देखील गमावून बसत असतात. म्हणून खुश राहायचं असेल तर जीवनाचे निर्णय आपली परिस्थिती बघून घ्या. आणि जगाला बघून जे निर्णय घेतात ते नेहमी दुःखीच राहतात आणि त्यांचे कधीही सुखही लाभतही नाही. म्हणून समोरच्याला समजावून सांगूनही तो समजत नसला तर स्वतःला सांगा की हा माणूस आपला नाही आणि येथे वेळ वाया घालवायचा नाही. म्हणून आपल्या वाचून कोणाचा अडत असता विचारही मनात आणू नका. इथं पत्यातील बादशाह हरवला तर जोकराला बादशाह बनवलं जातं आणि एवढं फक्त लक्षात ठेवा. म्हणून जीवनात स्वतःला महत्त्व द्यायला शिका आणि स्वतःचे महत्त्व ओळखा आणि त्यानुसार लोकांबरोबर नक्कीच तुम्ही वागा. म्हणजे तुम्हाला लोकांची नक्कीच चव देखील कळेल आणि ते तुम्हाला समजून जाईल. म्हणून माणसाच्या शरीराला सगळे अवयव असून सुद्धा माणसाच्या मनाला जेव्हा अपंगत्व येतं ना तेव्हा त्या माणसाला या जगातील कोणती सर्जरी वाचू शकत नाही. त्यामुळे माणसाने मन नेहमी भक्कम ठेवावे आणि चांगले विचार आपल्या मनामध्ये करावे आणि मनात कोणताही रोग ठेवू नये. नातेवाईकांच्या सर्व अडचणी जाणून घ्यायच्या असतील तर त्यांच्याकडे अधूनमधून 2-4 हजार रुपये नक्कीच तुम्ही मागितले पाहिजे, कारण तेव्हाच कळतं की कोण आपलं आणि कोण परक. पण आपले जे व्यक्ती असतात ना ते प्रेमाने आपल्याला सांगतील आणि समजवतील, पण जे आपल्या नसतील ते आपल्याला रागावतील देखील. मग ते तेव्हा तुम्हाला कळेल की आपलं कोण आणि परक कोण. म्हणून आपल्यातील उणीवा आपल्याला माहीत असणे ही आपली सर्वात मोठी जमेची बाजू आहे. आणि नक्कीच आपल्या मधल्या त्रुटी आणि आपल्याला माहिती असायला हव्यात. आणि आपल्यामध्ये एक वेळ अशी येते की जे विसरायचं असतं तेच पुन्हा पुन्हा आठवत राहतं आणि मग त्याविना आपल्याला करमतही नाही. आयुष्याचा समतोल हा त्यालाच राखता येतो ज्याने आयुष्य तडजोड आणि कसरतीच्या जीवावर उभं केलं असतं. आयुष्य कितीही कठीण असले तरी कुठे ना कुठेतरी तुम्ही काहीही करू शकाल अशी संधी असतेच. म्हणून तुम्ही फक्त हार मानू नका आणि मन इतकं मोठं असू द्या की कोणीही तुमच्या शेजारी बसू शकेल आणि तुमच्या समोर बोलू शकेल. कारण आपला स्वभाव हा चांगला, खूप चांगला असायला हवा आणि प्रेमळ नक्कीच असायला हवा. आणि प्रेमळ असला तर लोक आपल्याला जवळ आपोआप येत असतात. म्हणून वेळ, मित्र आणि नाते ह्या अशा 3 गोष्टी आहेत की त्यांना किमतीचा शिक्का नसतो, पण या हरवल्या की समजते त्यांची किंमत किती मोठी असते. म्हणून मन किती मोठं आहे हे महत्त्वाचं नाही आहे, पण मनात आपलेपणा किती आहे हे नक्कीच महत्त्वाचं आहे. आणि जर आयुष्यात तुम्हाला खूप वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले तर एवढंच लक्षात ठेवा, ज्याने आपल्याला बनवले आहे
तो ब्रह्मांडाचा मालक कमजोर नाही. आपले भाग्य नशीब नव्याने लिहिण्याचे सामर्थ्य त्याच्याकडे नक्कीच आहे. म्हणून तुम्ही त्याच्यावर फक्त विश्वास ठेवा आणि जीवनात चालत राहा. नक्कीच यशस्वी व्हाल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी एकटेच जगायला पण शिका. आणि जर तुमचे दिवस चांगले असतील तर आमंत्रण नसताना सुद्धा गाव गोळा होतो. पण वेळ वाईट असेल तर निरोप देऊन सुद्धा लोक तुमच्याकडे मात्र येणार नाही. कारण तुमची वेळ वाईट असते. तेव्हा वाईट असते म्हणून तुम्ही वाईट वेळेत जो आपल्याला साथ देतो ना, तो आपला खरा सारथी असतो आणि खरा मित्र असतो. म्हणून आपली वागणूक ही आपल्या प्रतिष्ठेचा आरसा असते. म्हणून आपली वागणूक चांगली असली तर आपली प्रतिष्ठाही चांगलीच बनत जाईल. म्हणून माणसं तीच जवळ करा जे तुमच्या वाईट काळात सोबत असतात. कारण तीच आपल्या स्वभावाची असतात. आणि स्वार्थापेक्षा मोठा शत्रू नाही आणि परोपकारासारखं पुण्य नाही. सुखाच्या क्षणी माणसाशिवाय शोभा नाही, पण दुःखाशिवाय आपलं कोण ते कळतच नाही. म्हणून भक्तीसारखी शांतता कशातच नाहीये. आणि भगवंत एवढा बलवान या जगात कुणी नाहीये. आणि भगवंत एवढं बलवान कोणी होऊ शकत नाही. म्हणून स्वतःचे मूल्य ओळखा आणि स्वतःच्या क्षमतांवर मात्र विश्वास ठेवा. आत्मविश्वास हा यशाच्या मार्गावरील आपला सर्वोत्तम साथीदार आहे. यावर तुम्ही नक्कीच विश्वास ठेवायला हवा. म्हणून अडचणींचा सामना करायचा असेल ना, तर शरीरापेक्षा मन हे भक्कम करायला हवं. आणि म्हणून मन भक्कम केलं की तुम्ही कोणतीही बाजू आणि कोणतीही कठीण परिस्थिती तुमच्या मनावर घेऊन ती सहज नक्कीच तुम्ही मात्र करू शकता. आणि म्हणून आपल्या वागणुकीविषयी प्रामाणिक असणं आणि हा सर्वात मोठा धर्म आहे. आणि स्वतःवर फक्त तुम्ही विश्वास ठेवायला हवा. पैद लावायची झाली ना, तर स्वतः सोबत लावा. कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हारलात तर स्वतःचा अहंकार मात्र तुम्ही नक्की जराल. म्हणून ठाम राहायला शिका. निर्णय चुकला तरी हरकत नाहीये. स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते आणि कशीही मात्र नक्कीच करता येते. म्हणून जर यशाच्या गावाला जायचं असेल ना, तर अपयशाच्या वाटेनेच तुम्हाला जावे लागेल. आणि अपयशाची वाट आपल्याला यशाच्या गावापर्यंत घेऊन जाण्यासाठी तयार असते. बदल घडवण्यासाठी प्रगती होऊ शकत नाही. आणि ज्यांना स्वतःचं मन बदलता येत नाही ते कशातच बदल हे घडवू शकत नाही. कारण त्यांच्या मनावर त्यांच्या स्वतःचा ताबा देखील नसतो. म्हणून माझं काय चुकलं हे देवाला विचारण्यापेक्षा आपल्या मनाला विचारत चला. कारण आपल्या कर्माची चुकांची जाण, चांगल्या वाईटाची नोंद हे जशी देवाकडे असते तशी एक प्रत आपल्या मनाकडेही असते. आणि हे कायम आपल्या लक्षात असू द्यायला हवं. स्वतःसोबत जेव्हा दुसऱ्यांच्या मनाचा देखील विचार केला जातो तिथेच माणुसकीचं सुंदर नातं हे तयार होत असतं. आणि एखादा आपल्या इच्छेप्रमाणे वागत नसेल तर त्याला मूर्ख समजणे हे आपल्या दुःखाचे सर्वात मोठे कारण असते. कारण म्हणून चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहत असतात. म्हणून जीवनात काही व्यवहार करताना फायदाच बघायचा नसतो. आपल्यामुळे इतरांना भेटलेला आनंद बघायचा असतो. ओंजळ भरलेली असताना ती सांडायच्या आत तुम्ही इतरांना त्यातले देता आले पाहिजे. आणि इतर तरच देव बघत असतो. आणि त्याप्रमाणे तुम्हाला अजून तुमची झोळी मात्र प्रेमाने आणि आनंदाने तो भरत असतो. म्हणून झाडाखाली ठेवलेल्या तुकड्या मूर्तीला बघून कळलं की परिस्थिती कशी असो, परंतु स्वतःला कधी तुटू द्यायचं नाही. कारण हे जग जर तुटलेल्या देवाला घरातून बाहेर काढू शकतं तर आपण तर माणसं आहोत. मग आपल्याला ते नक्कीच काढणार असतं. म्हणून आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशी लढाई करतो त्याला कुणीही हरवू शकत नाही. आणि स्वतःशी जो लढाई करून जिंकत असतो ना, तो व्यक्ती सर्वश्रेष्ठ असतो. कारण तो स्वतःसाठी जगत असतो आणि स्वतःसाठी लढत देखील असतो. म्हणून कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न जीवनामध्ये करा. ती म्हणजे नाव आणि इज्जत, आत्मविश्वास आणि आत्मसन्मान आणि स्वाभिमान. यापैकी एकाशी जरी तडजोड केली तरी आयुष्य डळमळीत होऊ शकते. म्हणून फक्त आपण आत्मविश्वास जोपासायला हवा आणि जीवनात पुढे जायला हवं. आयुष्य कधीच लहान नसतं. आपण जगायला थोडा उशीर करत असतो आणि म्हणून ते आयुष्य आपलं लहान होत असतं. म्हणून भावना कळायला मन लागतं, वेदना कळायला जाणीव लागते, देव कळायला श्रद्धा लागते आणि माणूस कळायला माणुसकी लागते. आणि भरभरून आयुष्य जगाला जीवाला जीव देणारी माणसं देखील लागतात. म्हणून आयुष्यात एक वेळ अशी येते की जेव्हा तुमच्याकडे सारं काही असतं, प्रतिष्ठा, पैसा, नाती गोती, सारं काही, तरी आयुष्य आणखी काहीतरी मागत असतं. आणि त्याचंच नाव मनशांती. आणि माणसाने मोठं होण्याची महत्वाकांक्षा न ठेवता समाधानी जीवन मिळवण्याची अपेक्षा नक्कीच ठेवली पाहिजे. माणसाला स्वतःचा फोटो काढायला वेळ लागत नाही, पण स्वतःची इमेज बनवायला मात्र त्याला काळ लागत असतो. आणि तो काळ फक्त त्यालाच माहिती असतो. म्हणून भक्त, वात्सल्य, प्रेम, संस्कार घरात आणि मनात प्रसन्नता निर्माण करत असतात. म्हणून नक्कीच मनात भक्ती मात्र ठेवा आणि स्वामींच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवा. नकारात्मक स्वभावाच्या व्यक्तींना प्रतिसाद देणे जितके कमी कराल तेवढे आपले जीवन शांतमय होऊन जाईल.
कारण ते नकारात्मक व्यक्ती तुम्हाला परत परत ते आज मार्गाला बोलवत असतात आणि तेच तुम्हाला सांगत असतात. म्हणून कोणीही चोरू शकणार नाही ना अशी संपत्ती कमवण्याचा प्रयत्न करा, ते म्हणजे नाव आणि इज्जत. म्हणून राजाला त्याची प्रजा मानते, पण बुद्धिमंताला सारी दुनिया मानत असते. पद महत्वाचे नसते, आपल्या विचारांची गुणवत्ता ही महत्वाची मात्र असते. आणि म्हणून अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत. आणि ते दगड आपण ओळखून जीवनामध्ये त्या दगडांना नमस्कार करून जीवनामध्ये पुढे गेलं पाहिजे. होऊन गेलेल्या किंवा होणार असलेल्या गोष्टीची चिंता फक्त मनस्ताप वाढवते, आत्मविश्वास नाही. आणि तो आत्मविश्वास वाढवायचा असेल तर ती गोष्ट तुम्ही करून बघितली पाहिजे. आणि ती गोष्ट करून बघितली की तुम्हाला सर्वच काही आपोआप कळत जाईल आणि मग आपोआप समजत देखील जाईल. म्हणून स्वतःचा दिवा विझलेला असतो तरी सुद्धा दुसऱ्यांच्या दिव्यात तेल आहे पाहणारे हे लोक अधिक सापडतात. आणि अशी लोक आपल्याकडे देवाने आपल्याला काय दिले आहे हे पाहण्यापेक्षा दुसऱ्यांना देवाने काय दिले आहे हे पाहण्यात जास्त ते इंटरेस्ट असतात आणि त्यांना त्यात जास्त महत्वाकांक्षा असते. म्हणून इच्छा आणि कल्पनेतील संघर्ष सोडवायला हवा. मित्रांनो, गोष्ट एक लक्षात घ्या की स्वामींवर तुम्ही विश्वास असेल ना तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आणि या संदेशाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. हा संदेश तुम्ही मनापासून बघत राहा आणि तुम्हाला नक्कीच या संदेशाविषयी भरपूर काही गोष्टी समजतील. काळ आणि वेळ बदलत असते, त्यामुळे आपणही याचा विचार करून आपल्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक असते. कारण बदल स्वीकारणाराच पुढे जाऊ शकतो हे मात्र निश्चित. आणि बदल हा तुम्ही करायलाच हवा. संघर्ष त्याला समजतो ज्याच्या वाटेला तो येतो. आणि त्यामुळे संघर्षाची भीती मनात ठेवू नका, कारण संघर्ष आपल्याला कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याचा अनुभव पूर्णपणे देत असतो. म्हणून साधे राहणीमान यश मिळवताना अडचण ठरत नाही, कारण ज्या व्यक्ती यशस्वी झालेल्या आहेत त्यापैकी बऱ्याच व्यक्तींचे राहणीमान हे साधे होते. आणि साधे राहणीमानच तुम्हाला भरपूर काही गोष्टींसाठी पुढे घेऊन जात असते. म्हणून ध्येय प्राप्त करण्यासाठी परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून योग्य मार्ग निवडण्याचा प्रयत्न तुम्ही केलाच पाहिजे. कारण ध्येयापर्यंत पोहोचणे तेव्हा शक्य होते जेव्हा आपण योग्य मार्ग निवडत असतो आणि योग्य मार्गाला आपण जीवनामध्ये चालत असतो. म्हणून परिस्थिती कशी येऊ द्या, वेळेचा आदर करा, कारण पात्रता असणाऱ्याला सन्मान देण्याचे काम वेळ करत असते. म्हणून प्रत्येकाला सन्मान मिळणार आहे, फक्त तुमची वेळ येऊ द्या, सर्व काही तुम्हाला मिळेल. म्हणून आशेचा एक किरणही जगायला शिकवतो. त्यामुळे संकटाशी लढण्याची जिद्द स्वतःमध्ये ठेवा, कारण संकटाशी लढण्याची ताकद एक ना एक दिवस यश नक्कीच तुम्हाला मिळवून देईल आणि ते यश तुम्हाला भरपूर काही पुढे घेऊन जात असते. म्हणून कोणतीही गोष्ट आपोआप निर्माण होत नाही, त्यामागे एखादी शक्ती असते. हा विचार घेऊन काम करा, कारण यातून आपणास एखादी गोष्ट करण्यासाठी प्रयत्न करण्याची शक्ती नक्कीच मिळत असते. म्हणून वाट पाहणे सोडून जिथे आहात ना तिथून स्वतः प्रयत्न करायला सुरुवात करा, कारण वेळ कोणासाठी थांबत नाही आणि संकटात दुसऱ्यावर पूर्णपणे अवलंबून राहणे योग्य नक्कीच ठरणार नाहीये. आयुष्य आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा, कारण जीवन जगताना अडचणी येणार आहेत आणि त्यामुळे त्या अडचणींवर मात करायची असल्यास जीवन आनंदाने जगण्याची प्रेरणा खूप महत्वाची आहे. आणि ती प्रेरणा आपण मनामध्ये ठेवून जीवन हे खूप आनंदाने आणि नक्कीच चवीने जगायला हवं. भर त्या गोष्टी करण्यावर द्या ज्यामुळे आपल्या प्रगतीस हातभार लागेल, कारण अनावश्यक गोष्टींकडे दिलेले लक्ष प्रगती घडून आणत नाही हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. आणि तुमच्या लक्षात आले की भरपूर काही तुम्हाला आज जीवनाकडून समजून जाईल. आपले राहणीमान उंचावण्यासाठी प्रयत्न करत राहा, कारण राहणीमान उंचावणे हे गरजेचे असते. फक्त हे करताना उच्च विचारांबाबत नक्कीच तुम्ही तडजोड करू नका, हे तुम्ही लक्षात ठेवायला हवं. प्रयत्न केल्यास काहीतरी साध्य झाल्याशिवाय राहत नाही, हा यशस्वी लोकांचा अनुभव आहे. हे समजून घेतले तर खचलेले मन सुद्धा यश मिळवण्यासाठी नव्याने प्रयत्न करेल, हे तुम्ही लक्षात घ्या. संयमाने कठीण परिस्थितीचा सामना करण्याचे आणि लढण्याचे बळ हे मिळत असते. त्यामुळे संयम ठेवा, कारण जीवनातील अतिशय कठीण काळावर संयमच मात करू शकतो. आणि संयमाला आज भरपूर गोष्टी या माहिती सुद्धा असतात. म्हणून आपल्याला आज काय करायचे आहे त्याला विचार करा आणि त्यानुसार काम करा, कारण आजचा दिवस उद्या काय होईल याची चिंता करण्यात वाया घालवणे हे कधीही फायदेशीर ठरत नाही. त्यामुळे आपला दिवस हा खूप सारा मोठा वाया जात असतो आणि त्यामुळे तो दिवस आपल्याला परत कधीच मिळत नसतो. म्हणून कोणत्याही गोष्टीची जाणीव असणे खूप महत्त्वाचे असते, कारण एखाद्या गोष्टीची जाणीवच आपल्याला जबाबदार व्यक्ती बनवत असते आणि ते जबाबदार व्यक्ती आपले आईवडील आपल्याला घडवत असतात. म्हणून आपले मन हे स्वतःचा अनुभव आणि ज्ञान यांचा आधार घेऊन मांडा, कारण मत मांडणे हे प्रभावी व्यक्ती महत्वाचे लक्षण आहे आणि ते प्रभावी व्यक्तिमत्व नक्कीच तुम्हाला भरपूर काही शिकवून जात असते. म्हणून तगडे आव्हान समोर उभे असले तरी त्याचा सामना करण्यासाठी प्रयत्न करा,
कारण प्रयत्न करण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे आणि प्रत्येक जण प्रयत्न नक्कीच करू शकतो आणि त्याला प्रयत्न केला सुद्धा पाहिजे. स्वामी भक्तांनो, हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. चला तर मग भेटूया नवीन पुन्हा एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. धन्यवाद.